नमस्ते, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। जसं की तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलंच असेल, 1 वर्ष झालेलं आहे आम्हाला या घरात येऊन। आणि 1 वर्षापूर्वी आम्ही हे बांधकाम केलं, त्यावेळेस घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंतच आमचा बजेट संपला होता आणि ते सुद्धा आम्ही खूप कमीत कमी बजेटमध्ये हे बांधकाम केलेलं आहे। आणि तो व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही, आणि तो व्हायरल सुद्धा खूप छान झाला आणि तुम्ही सर्वांनी खूप छान अशी साथ दिलेली आहे मला यूट्यूबच्या प्रवासामध्ये। आणि तुम्ही सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। झालं असं की घराचं काम पूर्ण होताच आमचा बजेट संपलेला होता आणि त्यामुळे आम्ही घरातलं फर्निचर जे होतं ते करू शकलो नाही आणि त्यामुळं राहणं हे महत्त्वाचं होतं। घरात येऊन राहणं हे गरजेचं होतं। त्यावेळेस आम्हाला लगेच शिफ्ट व्हायचं होतं, आपल्या स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट व्हायचं होतं। त्यामुळे आम्ही त्या सर्व गोष्टींचा जास्त विचार केला नाही की आपल्याला फर्निचरच पाहिजे आणि ते सगळं बनवल्यानंतरच आपण जाऊ, असा काही विचार केला नाही आम्ही। त्यावेळेस जितकं शक्य होईल तितकं गरजेच्या पूर्ण वस्तू आम्ही घेतल्या घरामध्ये, जसं की वॉटर फिल्टर म्हणा किंवा मग इन्व्हर्टर असेल, ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आम्ही घेतल्या होत्या, म्हणजे जेणेकरून त्या इथं आम्हाला लागणार होत्या, त्यामुळं त्या गरजेच्या वस्तू आम्ही घेतल्या होत्या। पण फर्निचरसाठी पैसा शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही त्यावेळेस ते होल्डवरती ठेवलं होतं। आणि कसं झालं, आता थोडंफार चालू होतं आमचं की फर्निचर करायला सुरुवात करायला पाहिजे, कारण बरेच कपडे अस्ताव्यस्त पडत होते। दिवसभर काम आवरून सुद्धा परत तीच कामं रिपीट करावी लागायचं, कारण कपडे ठेवायला जागा कमी पडत होती। आमचा एक मेंबर वाढल्यामुळे प्रलक्षचे हे कपडे सुद्धा भरपूर वाढलेले आहेत, त्यामुळे जे आधीचं कपाट होतं आम्हाला ते कमी पडत होतं आणि अशातच आम्हाला कपाटाची गरज होती, खूपच गरज होती त्या गोष्टीची। त्यामुळं ते एक झालं आणि दुसरं म्हणजे अंतरून जे होतं ते आम्ही बाहेर टेबलवरतीच असं, म्हणजे खालच्या साईडला जागा होती त्या ठिकाणी आम्ही ठेवत होतो आणि त्या ठिकाणी ते कितीही आवरून पण रूममध्ये असा पसारा दिसायचा। त्यामुळं असं वाटायचं की कुठे ना कुठे स्टोरेजसाठी थोडंसं बेडमध्ये म्हणा खालच्या साईडला स्टोरेज असतं। बेड हा घरात आल्यानंतर बघायला सुद्धा छान वाटतं, तसं आम्ही खाली सुद्धा झोपू शकतो, झोपतच होतो वर्षभर। त्याची अशी खूप काही गरज आहे असं नाही, पण स्टोरेज सामान ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान उपयोग होतो त्या आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं लुक घराचा। त्यामुळं ह्या थोड्याफार फर्निचर जे आहे ते करणं गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही विचार केला की कमीत कमी बजेटमध्ये फर्निचर आता बसवूया आणि जितकं आपलं बजेट आहे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते सुरुवातीला करूया। त्यामुळं आम्ही असा विचार केला की नाही, करतोच आहे तर मग व्यवस्थित चांगलं जे फर्निचर आपण आता बघतो की घरी खूप चांगलं लाईफ असेल त्या फर्निचर, तर तसं फर्निचर घरी बनवलेलं चांगलं असतं। ते 15-20 वर्ष म्हणा, 30 वर्ष म्हणा, खूप छान प्रकारे टिकतं सुद्धा। आणि त्यामुळं आम्ही असं केलं की त्या प्रकारचं फर्निचर बनवायचं, घरीच बनवायचं, एका कार्पेंटरला वगैरे बोलवून असं ठरवलं आणि बजेट काढायला सुरुवात केली आम्ही। तर असं झालं की ते जे आम्ही 7-8 कार्पेंटर बोलवले होते, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आम्ही बरंच त्याच्यामध्ये संशोधन करतो, माहिती काढतो आणि त्याचा अंदाज घेतो। त्यामुळं झालं असं की 7-8 जे कार्पेंटर आम्ही बोलवले होते वेगवेगळे, त्यांच्याकडून वेगवेगळे कोटेशन काढले होते आम्ही। तर प्रत्येकाचं कोटेशन वेगळं होतं, पण 5 लाखाच्या खाली कोणाचंच कोटेशन नव्हतं, सगळे 5 लाखाच्या वरती आणि 8 लाखाच्या खाली, असं म्हणजे साधारणतः 8 लाखापर्यंत बजेट दिलं होतं त्यांनी सगळ्या रूमचं। 3 1 BHK रूम आहेत आमच्या, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओमध्ये सुद्धा, आणि ज्यांनी बघितले नाही त्यांच्या माहितीसाठी सांगते। 1000 स्क्वेअर फूटमध्ये ह्या रूम आहेत, बरेच मोठ्या रूम आहेत। आणि याच्यामध्ये आम्ही फर्निचरमध्ये बघायचं झालं तर सोफे, टीव्ही युनिट आणि थोडंसं हेच स्टडी टेबलचा कप्पे बनवायचे होते आम्हाला, आणि स्टडी टेबल बनवायचा होता। वॉर्डरोब होता 10x10चा, 10x10चा, आणि हाईटला बघाल तर 6.5 फूट अशी त्याची उंची होती। आणि बेडचं आणि किचन ट्रॉलीज आणि पोटमाळे झाकण्यासाठी सुद्धा वरती बॉक्स बनवून घेणार होतो, असं किचन ट्रॉली। आणि त्याच्यानंतर आपला डायनिंग टेबल, हे सगळं बजेट मिळून 8 लाखापर्यंत कोटेशन दिलं होतं आम्हाला। कमीत कमी 5 लाखापासून ते 8 लाखापर्यंत प्रत्येकांची आता फ्लाय वापरण्याची क्वालिटी वेगवेगळी असू शकते, त्यामुळे हा रेट डिफरन्स येऊ शकतो।
काही काही जण साधं वापरत असतील कदाचित, त्यामुळे त्यांनी कमी बजेटचं दिलं होतं. आणि काही काहींची प्लायचं सांगतात ते, खरं तर आम्ही खूप छान क्वालिटीचं वापरतो, पण कमीत कमी किमतीतलं जरी प्लाय वापरलं तरी सुद्धा त्याला 15-20 वर्ष काही होत नाही असं आम्हाला एकंदरीत लक्षात आलं. पण झालं असं की माझ्या मोठ्या मुलाची यावर्षी 10वी आहे आणि 10वी असल्यामुळे आता हे काम आम्ही ठरवलं तर खरं करायचं म्हणून, पण झालं असं की त्याची 10वी असल्यामुळं आता 1-1.5 महिना हे काम चालणार. आणि शिवाय आता पावसाळ्याचे दिवस सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात फर्निचर बनवत असताना त्यांना जागा खूप लागते, प्लाय ठेवण्यासाठी म्हणा, बनवण्यासाठी म्हणा. तशी तर आहे आमची पार्किंगची जागा आहे, आम्ही बनवलेली आहे, त्या ठिकाणी ते करू शकले असते. पण राहिला प्रश्न कुणालच्या अभ्यासाचा, त्यामुळं त्याला कसं 1-1.5 महिना त्याचं दुर्लक्ष झालं असतं अभ्यासाकडे. आणि कारपेंटरने असं सांगितलं होतं की आम्ही एकदा काम हातात घेतलं की 1-1.5 महिना आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत रोज काम चालू ठेवणार. आम्हाला जितकं शक्य होईल तितकं लवकर हे काम आम्ही उरकून पुढचं काम हातात घेत असतो. त्यामुळं आम्ही रात्री 10 वाजेपर्यंत हे काम करून उरकायचा प्रयत्न करू असं कारपेंटर्सने सांगितलं होतं आम्हाला. त्यामुळं आम्ही काय केलं की परत ह्या गोष्टीवरती विचार करायला सुरुवात केली. म्हणलं आता कुणालची 10वी आहे तर या गोष्टीत सगळा वेळ बराच जाणार आहे आपला, आणि शिवाय कुणालच्या अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष होईल आणि त्याचा अभ्यास सुद्धा व्यवस्थित होणार नाही. आणि हे वर्ष खूप महत्त्वाचं असल्यामुळं परत आम्ही असा विचार केला की नाही, तात्पुरत्या स्वरूपात आपण ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू. म्हणून आम्ही काय केलं की जे बाहेर असतात रेडीमेड जे असतात फर्निचर ते आणायचा विचार केला आणि फायनल केलं की जाऊ दे आता, शेवटी आपल्याला हे जे करायचं होतं परमनंट फर्निचर त्यासाठी सुद्धा आम्हाला बजेट खूप जाणार होतं आणि त्यासाठी सुद्धा पैशाची तडजोड करावीच लागली असती. आणि कसं झालं असतं, लोन काढून जर करू शकलो असतं, नाही असं नाही, करू शकलो असतं, पण लोन काढल्यानंतर जी आपली EMI मध्ये कन्वर्ट झालं असतं आणि शेवटी ते वर्षभराचं जे आपण व्याज भरतो त्या लोनच्या अमाऊंटची, त्या व्याजमध्येच आपलं हे सगळं फर्निचर बसून जाण्यासारखं आहे. मग या गोष्टीवरती आम्ही विचार केला की का नाही आपण रेडीमेड फर्निचर आणू, जेणेकरून हे पण टिकायला खूप चांगले आहेत. 10-15 वर्ष तर काही होत नाही त्यांना. आणि तसंही कसं होतं की मुलांना पुढे जाऊन जर त्यांना वाटलं की हेच फर्निचर बघून बघून आपल्याला बोर झालेलं आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे, तर त्यावेळेस त्यांना ऑप्शन सुद्धा राहील की लवकरात लवकर बदलून दुसरं काहीतरी नवीन करण्याचा ऑप्शन सुद्धा राहील आणि आपले पैसे सुद्धा जास्त वेस्ट होणार नाहीत आणि कमीत कमी बजेटमध्ये खूप छान असं आपल्याला जे गरजेचं आहे ते बसवता सुद्धा येईल असा विचार करून आम्ही रेडीमेड फर्निचर घ्यायचा विचार केला. आणि तेच थोडंफार फर्निचर आम्ही आणलेलं आहे. 1 लाखात बसवलेलं आहे हे फर्निचर आणि ते फर्निचर मी तुम्हाला दाखवते. चला, त्यासाठी मी बॅक कॅमेरा ऑन करते आणि आम्ही जे काही फर्निचर आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्याच्यामध्ये फर्निचरची आमची चॉईस कशी आहे ते सुद्धा सांगा आणि विचार माझे कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला, मी बॅक कॅमेरा ऑन करते, तुम्हाला दाखवते फर्निचर. चला आपण घरात जाऊया. हा व्ह्यू बघा, किती छान सुंदर असं दृश्य आहे. हे खूप छान वाटतं अशा वातावरणात राहायला सुद्धा. आणि इकडे बघा, हा आम्ही एकदम मोठा जो हॉल आहे आमचा, त्याची मी माझ्या घराच्या बांधकामच्या व्हिडिओमध्ये मी साईज सांगितलेली आहे, हॉलची किती साईज आहे. आणि मोठा असा हॉल आहे आमचा. त्या हॉलमध्ये आम्ही थोडंसं म्हणण्यापेक्षा खूप मोठा आहे हा सोफा. असा मोठाच्या मोठा सोफा घेतलेला आहे आणि ही गरजेची वस्तू आहे, त्यामुळं हे घेणं सुद्धा गरजेचं होतं. आलेल्यांना बसण्यासाठी कमीत कमी सोफे तरी पाहिजेच. आणि त्यामुळं आम्ही हा रेडीमेड फर्निचरच्या दुकानात जाऊन बनवून घेतलेला आहे, पण त्या प्राईजमध्ये नाही गेलेला आहे. खूप कमीत कमी प्राईजमध्ये आम्ही हा बसवलेला आहे. आमच्या रूमच्या साईजनुसार हा बनवलेला आहे आम्ही, पण कमीत कमी बजेटमध्ये बसवले. हे बघा, एकदम स्पॉन्जी आहे, तुम्ही बघू शकता. याचं कम्फर्ट खूप छान आहे या सोफ्यांचं आणि खूप जास्त लोक बसतील इतका मोठा आहे तो, बघू शकता तुम्ही. आणि हे वरती आम्ही जो आमचा हा छोटा प्रलक्ष आहे तो सोफा खराब करणार हे आम्हाला माहिती होतं. चिखलाची पाय घेऊन वरती जाणार, म्हणून आम्ही एक डिसिजन घेतलं. हे सोफे आणल्यानंतर हे जे तुम्ही वरती कवर बघताय, हे आम्ही कवर नंतरनं जाऊन सेपरेट असे खरेदी केलेले आहेत हे कवर. आणि हे कुशन्ससुद्धा, हे जे कुशन्स आहेत हे सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचे घेतलेले आहेत. आणि याच्यावरती कवरसुद्धा आम्ही सेपरेट असे खरेदी केलेले आहेत. आणि याचं कॉम्बिनेशन कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून.
हे कसं आपल्याला काढून क्लीन करता येईल, वॉश करता येईल. आणि त्यामुळं आम्ही म्हटलं की याच्यावरती कवर टाकू आपण, जेणेकरून प्रलक्ष काही ऐकणार नाही आमचा. वरती जाऊन घाण पाय घेऊन वरती जाणार तो, त्यामुळं कुशन्स खराब होऊ शकतात. वरच्या साईडला, पाठीमागच्या साईडला नाही लागणार पाय त्याचे, पण खालच्या साईडला तर नक्कीच तो मस्ती करतो. त्यामुळं त्या ठिकाणी आम्ही असे कवर्स लावून घेतले. आणि हा लुक बघा कसा आलेला आहे सोफ्यांना. अशा प्रकारे हा सोफा आम्ही एक बनवलेला आहे याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट आम्ही घेतलेली आहे फर्निचर, ते म्हणजे बेडरूममध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं की बेड एक महत्त्वाचा होता, स्टोरेजसाठी पण होतं आणि दिसण्यासाठी सुद्धा थोडंसं सामान अस्ताव्यस्त पडत असल्यामुळं हे 2 डिसिजन आम्ही घेतले की बनवायचं. त्यामुळं हे 2 फर्निचर आणलेले आहेत. एक घेतला आहे आम्ही हा बेड, आणि दुसरा म्हणजे हा एक वॉर्डरोब घेतलेला आहे. ह्याची रुंदी आहे 8 फूट आणि हाईट आहे, उंची आहे याची 6.5 फूट. अशा प्रकारे हा वॉर्डरोब आतून दाखवते मी तुम्हाला. क्वालिटी चांगली आहे. रेडीमेड जरी असला आणि कमीत कमी बजेटमध्ये बसवलेला असला तरीसुद्धा भुशाचे नाही म्हणता येणार. भुशांमध्ये सुद्धा 2 प्रकार येतात. एक येतो ऊसाचा भुसा, त्यापासून बनलेलं फर्निचर लवकरात लवकर खराब होऊ शकतं. आणि दुसरा येतो लाकडी भुसा. लाकडी भुशाचे जे फर्निचर असतं ते हे फर्निचर आहे आणि टिकायला सुद्धा चांगलं आहे. आणि काय हरकत आहे ना, जरी 4-5 वर्ष जरी वापरले ना तरीसुद्धा पैसा वसूल होतो. अशा प्रकारे ह्याची क्वालिटीसुद्धा छान आहे. हे बघा, मजबूत आहे. असे कुठंच बिघडण्यासारखे म्हणजे आपले जे कप्पे असतात ते खराब होतील किंवा काय, असं काहीच याच्यामध्ये खराब होण्यासारखं नाही आहे. हे बघा, असे 2 ड्रॉवर दिलेले आहेत त्यांनी. हा कप्पा जो आहे याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी वरती घेतलेला आहे, वरचा कप्पा हे दोन्ही. आणि खालचा जो कप्पा आहे तो माझ्या मोठ्या मुलांनी ठेवलेले आहेत कपडे. असा यांचा पूर्ण कपडे या ठिकाणी बसलेले आहेत या दोघांचे. आणि माझी कपडे आणि माझ्या छोट्या बाळाची कपडे ती या साईडला बसेल इतपत जागा आहे. या साईडला तुम्ही बघू शकता. अजून मला हँगर आणायचे आहेत, त्यामुळे थोडंसं साड्या लावलेल्या नाही आहेत मी. खालच्या साईडला मी मधला कप्पा हा बाळाच्या कपड्यांसाठी दिलेला आहे. खालचा आणि वरचा कप्पा मी घेतलेला आहे. याच्यामध्ये हँगर्स आणून साड्या अजून लावून घ्यायची आहेत मला. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. इकडे असे कप्पे आहेत. याच्यात सुद्धा 2 कप्पे त्यांनी दिलेले आहेत. एक असा बांगड्यांचा कप्पा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मेकअपचं सामान वगैरे ठेवता येईल असे हे 2 कप्पे दिलेले आहेत त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला बघा, इथं सुद्धा 2 कप्पे आहेत. चोर कप्पा जो म्हणतो आपण तशा टाईपचे 2 कप्पे आहेत इथे. इथे बघा, एक हा कप्पा आहे आणि याच्या आतमध्ये अजून एक छोटासा कप्पा आहे. चोर कप्पा म्हणतो आपण तो. तसे 2 कप्पे आहेत. आणि या ठिकाणी समोर असा एक मिरर लावलेला आहे त्यांनी. असा हा आमचा कपड्यांचा पूर्ण कपडे याच्यामध्ये बसलेले आहेत, त्यामुळे बराच पसारा कमी झालेला आहे. आणि रूममध्ये जागासुद्धा सुटसुटीत झालेली आहे. बरोबर या शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये बरोबर आमचा वॉशिंग मशीन बसलेला आहे. आणि इकडे बघाल तर बेडमध्ये जे न लागणारे अंथरूण आहे ते पाठीमागच्या साईडला टाकलेले आहेत. 2 कप्पे आहेत. एक तर ट्रॉलीसारखा आहे हा बेड. समोर बघाल तर या समोरच्या साईडला असं आपण ट्रॉली ओढून ओपन करण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये जे लागणारं अंथरूण आहे रोजचं ते मी ठेवलेलं आहे. आणि पाठीमागच्या साईडला जे नाही लागत ते सामान ठेवलेलं आहे आम्ही. असं हे खूप सोपं झालेलं आहे. आणि यांना खालून 3 व्हील असल्यामुळे याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. अशा प्रकारे बेडरूम मधला बराच सामान याच्यामध्ये बसल्यामुळं पसारा कमी झालाय. आणि लुक बघा किती छान आलेला आहे बेडरूमला. नाहीतर आधी सुरुवातीला खूप पसारा असायचा. कितीही आवरलं तरी सुद्धा कपड्यांसाठी कपाट आणि वस्तू ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे सगळं पोटमाळावरती बसलेलं होतं. त्यामुळे ते समोर आल्याला एकदम गबाळ असं वाटायचं. आणि आम्ही अंथरूण जे आहे ते या टेबलवरती खालच्या साईडला ठेवत होतो. त्यामुळे इथं सुद्धा पूर्ण भरलेला कप्पा असायचा. आणि ते जे सामान ठेवलेलं आहे आम्ही, मेडिसिन बॉक्स, इस्त्री,
जे काही लागायच्या वस्तू होत्या त्या वरती असायच्या, त्यामुळं खूप जास्त पसारा झालेला होता. आता हे पूर्ण टेबल मोकळे झालेले आहेत आणि यांना ऑफिसची कामं करता येण्यासारखं सुटसुटीत ठेवलेला आहे हा टेबल. इकडे यांचं काम चालतं आणि या साईडला मुलाचा स्टडी टेबल आहे. त्यालासुद्धा व्यवस्थित बुक्स बसेल इतपत जागा मिळालेली आहे, त्यामुळं या रूममध्ये खूप अशी सामान झाकलं गेले, बसलं गेले या बेडमध्ये सुद्धा. आणि इकडून बघाल तर तुम्ही या पोटमाळ्यावरती समोरच्या आपण जिथून एंट्री करतो बेडरूममध्ये त्याच्या वरच्या साईडला सगळं सामान आम्ही बसवलेलं आहे आणि या साईडचा पूर्ण पोटमाळा रिकामा झालेला आहे. त्यामुळं लगेच घरात बेडरूममध्ये एंट्री केल्या असं काही पसारा दिसत नाही. आणि या गरजेचे होते, हे जे फर्निचर होतं ते गरजेचं होतं, ते केलेलं आहे आम्ही. आणि या ठिकाणी जे तुम्हाला मी सांगितलं आम्ही बजेट काढलं होतं, त्या ठिकाणी आम्हाला इथे वरती पोटमाळ्यांना सुद्धा पूर्ण बॉक्सेस तयार करून घ्यायचे होते. आणि इथं पूर्ण आम्ही हा कपड्यांचा वॉर्डरोब बसवणार होतो 10 बाय 10 फूटचा आणि हाईट 6.5 फूटची होती त्याची. या साईडला एक छोटासा ड्रेसिंग टेबल होता, स्टडी टेबल होता, असं बरंच होतं त्या कोटेशनमध्ये. ते सगळं आम्ही कॅन्सल करून थोडक्यात हे काम केलेलं आहे. आणि किचनच्या साईडला सुद्धा आम्हाला बरंच काही करायचं होतं, सांगितलं होतं आम्ही. इथे डायनिंग टेबल होता आणि किचन ट्रॉलीज होत्या. पण ही गोष्ट आहे गरजेची, पण माझा असा हट्ट नसतो की मला ह्या पाहिजेतच. याच्यात सुद्धा काम भागून जातं. फक्त एवढंच की ओपन किचन असल्यामुळं ते जास्त आवरावं लागतं. भांडी म्हणा, धूळ बसते रोज, त्यामुळं खूप व्यवस्थित सगळं आवरावं लागतं. ते काम किचन ट्रॉलीज झाल्या असत्या तर कमी झालं असतं, इतकंच. बाकी असं पाहिजेच असं काही नाही आहे, पण ते आपल्या वेळेनुसार आणि जसं आपलं बजेट येईल, आपल्याकडे पैसा येईल तसं ते करू शकतो. आणि अशा प्रकारे हे किचनच्या या साईडला सुद्धा आम्हाला बॉक्सेस बनवून घ्यायचे होते. या पोटमाळ्याला सुद्धा, इकडच्या पोटमाळ्यांना सुद्धा आम्ही बॉक्स बनवून घेणार होतो. हे सगळं झाकलं जाईल असं, पण ते राहिलेलं आहे काम आमचं. थोडक्यात फर्निचर उरकलेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू बोला बघू. बाय बाय करा, बाय करा सगळ्यांना. फ्लँकिश किती छान बाळ आहे तू.